2 दिवसापूर्वी यांच्याकडनं एक रिपोर्ट आलेला आपण सगळ्यांनी बघितला। हा रिपोर्ट आहे 24 फेब्रुवारीचा। तो रिपोर्ट आल्यानंतर कालच्या दिवशी मी व माझ्याबरोबर काही आमदार, सर्व पक्षीय आमदार, त्याच्याबरोबर काही पदाधिकारी आणि काही सामान्य लोक मिळून मुंबईमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या जवळ जे तिथं पोलीस स्टेशन आहे, त्याला मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशन म्हणतात, तिथं आम्ही गेलो आणि काय इच्छा व्यक्त केली तर अजित दादांचा जो घात नाही तर अपघात झालाय 28 जानेवारीला, त्याच्याबद्दल हे डीजीसीएली जो 24 तारखेला रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये व्हीएसआर कंपनीकडनं काही नेग्लिजन्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झालाय असं कुठेतरी सिद्ध होतं। त्यामुळे याच्या बेसिसवर एफआयआर व्हावा यासाठी आम्ही काल मुंबईला गेलो होतो। आता याच्यामध्ये काही लोकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत। याच्यामध्ये शंका काय आहे तर मी मुंबईला एफआयआर करू शकतो का? मुंबईला एफआयआर 100% हा BNSS जो 2023 ला कायदा आलाय, झिरो एफआयआर कॉन्सेप्ट, म्हणजे कुठेही तुम्ही एफआयआर करू शकता आणि तो एफआयआर आपल्याला ट्रान्सफर करता येतो। त्यामुळे मुंबईमध्ये करण्याचं कारण एवढंच की इथं जर आपण एफआयआर केला असा जो आज दुर्दैवाने इथं आपल्याला यावं लागतं आणि करावं लागतो, इथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल म्हणून आम्ही इथं न येता मुंबईत हा एफआयआर करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला। त्यामुळे मुंबईत एफआयआर होऊ शकला असता पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही। त्याच्याच बरोबर एफआयआर करण्याचा आपल्याला अधिकार आहे का तर अंडर सेक्शन 173(1) याच्या अंतर्गत या देशातल्या कुठल्याही नागरिकाला एफआयआर करण्याचा अधिकार 100% आहे। आणि याच्यात हा अधिकार कसा दिला गेला तर एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका होती, त्या याचिकेचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, एफआयआर करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे। तुमच्यातल्या